11 टीमने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. ते निश्चितच स्टार 11 टीमला 11 स्टार टीमकडून आपण पाहतोय बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. करण आणि अक्षय जोडी मैदानामध्ये आल्या. पण दोन्ही खेळाडू खूप चांगले. यस, टाइम चालू करा. कमी वेळामध्ये आपल्याला सामना खेळवायचा आहे. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलं षटक हातवण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी एंडवरती आता अमित येतील. खरं तर अमित यांनी पहिल्या मॅचमध्ये 5 विकेट घेतले होते आणि तेच अमित त्या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंगवरती. परंतु आता फलंदाज वेगळे आहेत. स्ट्राईकवरती करणचा जर विचार केला तर ह्या करणने बरेच रेकॉर्ड केलेत. एक उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट बॅट्समन म्हणून आपण अमितकडे पाहत असतो, करणकडे पाहत असतो आणि तेच करण स्ट्राईकवरती आहेत. मॅच अगदी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कोण घरी घेऊन जाणार, द्वितीयचं मानकरी कोण ठरणार, तृतीय पारितोषिक कोणाच्या नावावरती असणार, हे सर्व आपल्याला उद्या कळेल. तत्पूर्वी आजचा दिवस आणि आजच्या दिवसामधला सामना क्रमांक 5वा. चला मॅच चालू करा. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज सज्ज झालेत. अमित. पहिल्याच बॉल वरती यू मिस. आय विल डेफिनेटली फंडीचा डिस्ट्रॉय केलाय. मोठ्या विकेटचं पतंग गोल्डन डकचे शिकार या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला भेटत. गोल्डन डकचे शिकार अक्षय करण बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर ज्यावेळी फ्रान्सचा प्रिन्स विल्स हा पहिल्याच बॉलवरती आऊट झाला, त्यावरती दुसऱ्या दिवशी बातम्यांमध्ये गोष्ट आली, प्रिन्स गोज ऑन गोल्डन डक. मग तेव्हापासून क्रिकेटमध्ये गोल्डन डक म्हणजे पहिल्या बॉलवरती आऊट होणं, सिल्वर डक, डायमंड डक म्हणजे धावचित स्वरूपात बाद होणं, हे क्रिकेटमधले पडलेले आपण डक्स पाहतो. म्हणजे अगदी आपण पाहतोय भोपळ्यावरती बाद झालेत आणि पहिला धक्का लागलाय. मी अगोदरच सांगितलं, हा खेळाडू मागील मॅचमध्ये 5 विकेट घेऊन आलाय आणि आता आपण पाहतोय 6वा विकेट या खेळाडूच्या नावावरती झालाय. खूप चांगली झेल आणि ह्या झेलवरती आपण पाहतोय पूर्णपणे बाद झाले. तिथे अमित यांनी केले बाद करणला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता साईराज येतील. अमित यांचा या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. खूप चांगली बॉलिंग अमितची. पण अमितचं कौतुक करावं लागेल. वाकडणे जोगी गोलंदाजी, मन जिंकणारी गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय. विकेट केलाय, इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले. एका धावेवरती समाधान इथे घेतलाय आणि एका धावेनंतर टीमची धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. धावफलक खातं ओपन केलं जातं, अकाउंट ओपन केलंय, एक आकडावरती धावफलक आलाय. 2 चेंडूंचा केस संपलाय, एक गडी बाद झालाय, एक धाव धावफलकावरती आणि ते पहा अगदी ब्लॉकमधलं चेंडू टाकलाय. इथे विकेट वाचून खेळणं खूप गरजेचं आहे. सर सलामतो पगडी 50 बचेंगे तो और भी लढांगे. चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती, पॉवर प्लेचं षटक, हाय नॅन्सम ग्लोरियस, चेंडूला दाखवले सीमा रेषा, मिळतील इथे अर्धा डझन धावा. या 6 धावेनंतर टीमची धावसंख्या एका आकड्याच्या नुकसानीवरती 7 या आकड्यावरती येऊन पोहोचते. 7 धावा धावफलकावरती आलेत. लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील तेव्हा आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचं असतं. हे वाक्य कुणाचं आहे? बिल गेट्सचं. त्यामुळे खेळत असताना कधी शांत डोक्याने खेळा, गोंधळ करू नका, गडबड करू नका. पुढचा बॉल इथे आपण पाहतो या चेंडूवरती एक सिंगल चेंडू झालेत मैदानामध्ये. 5 टीमची धावसंख्या आता 8 ह्या आकड्यावरती. शेवटचा बॉल. चांगला बॉल केला, इथे चांगला फटका खेळला, चेंडू नो +1 बाउन्स, चौकार. पण नो बॉलवरती चौकार आला. या चौकारानंतर टीमची धावसंख्या 5 होईल. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो, ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी. इथे आपण पाहतोय नो बॉल आलाय आणि ते मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाकारल्या. एका धावेनंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले ते पहिलं 14 या आकड्यावरती एका षटकाचा खेळ संपल्यानंतर. 6 बॉलचा खेळ. अमितने अगदी पहिल्याच बॉलवरती विकेट घेतला, परंतु तदनंतर मात्र 5 बॉलवरती आपण पाहतोय धावा बनवलेत 14. यश मात्र प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला भेटेल फलंदाज जोडी अक्षय आणि साईराजला. अक्षय यांच्या बॅटमधून एक षटकार आला, साईराज यांच्या बॅटमधून एक षटकार आला, तर अक्षय यांनी एक चौकार खेळला. षटक क्रमांक 2 स्वप्नील बडदे. पहिला बॉल इथे नो बॉल. शरीराचा वैध घेणारा चेंडू होता, परंतु इथे नो बॉल. पंचांचं खरं तर कौतुक करावं लागेल.
जे आपले मुख्य पंच आहेत अतिशय सुरेख निर्णय त्यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू इथे आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, उचलेल, फेकेल तोपर्यंत एक चेंडूचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या पाहता पाहता 16 या आकड्यावरती आले. पुढचा बॉल. एक चेंडूचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला भेटतोय. दुसरा षटक मैदानामध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकामधला दरम्यानचा दुसरा बॉल. पहिली मॅच आपण जर पाहिली सुरुवातीपासूनच दोन्ही टीम्स आणि दोन्ही टीम्स मध्ये एक टीम आहे इलेव्हन स्टार, ती आतापर्यंत त्यांची दुसरी मॅच आहे. पहिली मॅच ते जिंकलेत, परंतु दुसरीकडे छत्रपती 11 मागील मॅच ते परास्त झालेत. त्यामुळे त्यांना जर या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं आहे तर ही मॅच कंपल्सरी जिंकणं गरजेचं आहे. षटकातला पुढचा बॉल. बॅट्समन सज्ज झालेत. ओहो, तिथे दांडी 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 होते गोल. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. अगदी दुसऱ्या विकेटचा पतंग. इथे फलंदाज अक्षय देखील आता माघारी परतलेत. अक्षय बाद झालेला आपल्याला पाहायला पडत, पण निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आणि इथे आपण पाहतोय अगदी पहिला बॉल नो बॉल पडला, थोडेसे घाबरले, परंतु त्यानंतर चांगला चेंडू टाकला, त्यावरती एक धाव आणि मात्र दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतला. इथे अक्षयला बाद केला. दोन चेंडूंचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला भेटेल. 16 आकड्यावरती आता धावसंख्या स्थिर आहे. 2 गडी बाद 16. पुढच्या बॉल वरती कॉट बॅन द विकेट, स्विंग अँड द मिस, बॅटची आउटर एज, इष्टा मागे कुठलीही चूक नाही. अजून एक गडी बाद ऑन हॅट्रिक. आपण पाहतोय गोलंदाज अगदी हॅट्रिक वरती आहेत. गोलंदाजचं नाव जर आपण पाहिलं स्वप्नील, भारतीय क्रिकेटसाठी पहिली विकेट हॅट्रिक चेतन शर्माने नागपूरच्या मैदानामध्ये इंग्लंड विरुद्ध भारत या सामन्यामध्ये घेतले. परंतु ह्या आपल्या प्रीमियर लीग मधली अर्थात KPL 2025 कोडित प्रीमियर लीग मधली पहिली विकेट हॅट्रिक स्वप्नील यांच्या नावावरती येईल का हे पाहणं खूप गरजेचं आहे. नवीन बॅट्समन साहिल आलेत. ओहो, हॅट्रिकचा बॉल इथे मिस झाला. आमचे साथी गुणलेखक हेमंत जरांडे खूप चांगली स्कोरिंग ते करत असताना या बॉलवरती आपण पाहतोय नो बॉल, त्यावरती एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र चौकार. 9+4 अशा 5 धावा आता मिळतील. नो बॉल नाही का? नो बॉल नाही सर, नाहीये का? त्याने दिला होता म्हणून. आहे का नाही नो बॉल? नाहीये. 20 धावा दाफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. आणि षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. ओहो, हा बॉल इथे अतिशय सुरेख टाकलाय. लेग ब्रेकचा मारा केलाय आणि ते फसवलाय. आता एक अगदी इथे आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती इथे झाली. षटक क्रमांक इथे संपलेला आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच दुसरं 12 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. शेवटच्या 18 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी. दगडाने डोके फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक आपल्यावर डोके टेकवतात. हे आपलं आपणच ठरवायचं की आपल्याला डोकी फोडणारा दगड व्हायचं आहे की सर्वांना नतमस्तक करणारी मूर्ती. ज्यावेळी तुम्ही चांगला खेळ करताना त्यावेळी तुमचे लोक चाहते बनतात, पण जर तुम्ही वाईट खेळ केला तर तेच प्रेक्षक तुम्हाला मात्र पाठीमागून नावं ठेवत असतात. त्यामुळे कठीण परिस्थितीमध्ये कधी स्वतःला सावरणं गरजेचं असतं. कठीण परिस्थितीमध्ये आपल्या गेममध्ये, आपल्या खेळामध्ये प्रावीण्य किंवा आपल्या खेळामध्ये अगदी बढती करणं गरजेचं असतं. मैदानामध्ये आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 हटवण्यासाठी नवीन गोलंदाज एंडवरती अमित आलेत. इथे हा बॉल आपण पाहतोय अगदी व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22चा उल्लंघ. अतिरिक्त स्वरूपाची धाव. ओहो, बिग हिट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु त्यांना फक्त पाहतच राहावं लागेल. काय फटका खेळला. नो प्लस षटकार. खर तर रोटे जरांडे सर कालच दिवाळी संपले, परंतु ते अगदी दिवाळी बंपर ऑफर दिले. नो प्लस षटकार. पुढचा चेंडू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. मैच में बनती है नई कहानी, हर बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी, गेंदबाजों की मेहनत रंग लाती है, क्रिकेट की दुनिया सभी को भाती है. इथे आपण पाहतोय अगदी नो आणि त्यावरती आलेला षटकार. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल होता, इथे मात्र डॉट बॉल होतोय. तसा डॉट बॉल. खूप चांगला कमबॅक. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपली माणुसकीची नाती.
त्या सर्व दुर्लकारी फुंकारे एक तुकदारी संदेश द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे. खरं तर विविध जाती धर्माचे लोक या गावामध्ये राहत असतात आणि आपण पहिल्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला, परंतु आपण पाहतो श्रीनाथ जोगेश्वरीच्या श्रीनाथ भैरवनाथाच्या आशीर्वादाने आमच्या तरुणांमध्ये एकजूट आहे आणि त्या तरुणांनी या ठिकाणी ठेवलेले हे भव्य दिव्य असं प्रीमियर लीग 2025चा हंगाम आपण पाहतोय. अगदी चेंडू खूप सुरेख हातवला आहे. चेंडू झाले 3 मैदानामध्ये. टीमची धावसंख्या अगदी 30 या आकड्यावरती आले. ओहो, इथे लिस्ट फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडातली ताकद. इथे फलंदाज अगदी भारी पडतोय गोलंदाजावरती. शेर की झलक सबसे अलग चरण. पहा इथे आपण जर पाहिलं ना तर अगदी बॅट्समन सांगतोय फ्लावर नाही फायर एम ए. षटकार ठोकला. या षटकानंतर टीमची धावसंख्या 36 वरती 36. टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला भेटलाय. पण चेंडू इथे झालेले मैदानामध्ये 4 आणि आता ह्या तिसऱ्या षटकामधले अजूनही 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 4 बॉल सगळे संपलाय बरोबर ना पंच. ओव्हर झाली 5 मिनिट. ऐका ना, पहिला व्हाईट बॉल नंतर नो बॉल. नो बॉलवरती षटकार गेला होता सर आणि त्यानंतर 1 डॉट डबल सिंगल आणि 1 षटकार आलाय. 3 सिंगल आलेत ना, मग 5 बॉल झाले सर. 5 झाले. 3 सिंगल आलेत ना सर. ऐका 5 मिनिटं तुम्ही लक्ष द्या. पहिला बॉल वाईड आला, नो बॉलला षटकार आला, नंतर डॉट आला, नंतर सिंगल आणि नंतर आपण पाहिलं 1 सिंगल षटकार 1 सिंगल म्हणजे 5 बॉल झाले. ओके, कारण 2 स्कोरर आहेत. पहा इथे कुणावरती अन्याय होणार नाही. 5 मिनिटं सगळे चेक करू आपण पुन्हा. शेवटची सिंगल धरले ना सर 5, कारण 2 आपले ओव्हर. चला ठीक आहे, ओव्हर षटक संपलाय. यस, विनंती दोन्ही टीमला आपले राखीव खेळाडू द्या. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपलाय. तिसरं 18 बॉल सगळे संपलेला आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतो 37 वरती. थँक्यू अंपायर. अंपायरचं आपण कौतुक करूयात, कारण जे अंपायर आहेत ना त्यांचं खरंच कौतुक. प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं नियंत्रण आहे, प्रत्येक गोष्टीवरती बारीक लक्ष आहे. 38 धावेवरती फलक होतं. या षटकानंतर ते 44 वरती जाईल. 44 वरती गेलाय. ऊंची भी है दूरी भी है और छे की मंजूरी भी है चरण. षटकार इथे आलेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि या षटकानंतर आता 44 वरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. ही महत्वपूर्ण मॅच आहे आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये काय फटका खेळ आहे. सुरेख दर्जेदार स्ट्रोक आपल्याला निश्चितच मैदानामध्ये आता पाहायला भेटतंय. सोनार की एक लोहार की. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी असं बॅट्समन सांगतोय. मारला तो षटकार चौकारच मारेल. षटक क्रमांक 4 हेमंत. विकेट करण्याचा प्रयत्न होता, इथे प्रयत्न फसलेला आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉल होतोय आणि 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. तिसरा बॉल. ओहो, चांगला गॅप मध्ये अगदी समालोचन कक्षेला दिलेली मानवंदना. बॅट्समन सांगतोय झुकेगा नाही साला. षटकार. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 50 या आकड्यावरती. अर्धशतक झालेलं आहे पूर्ण टीम 11 स्टार 11चं. ओहो, काय बॅटिंग केलंय. नेत्रदीपक फटके मैदानाचे चौफेर फटकेबाजी करतोय. गोलंदाजी वरती हेमंत आलेत. हेमंत एक चांगले गोलंदाज आहेत. बॅट टू एज. इथे नो बॉल. धावचीची संधी, परंतु आपण पाहिलं तर फक्त नो बॉल. नो बॉलचा बॉल आणि आता फ्री हिट आलाय. ओहो, हा अगदी स्लॉट मध्ये दिलाय आणि त्याला मात्र 1 बाउन्स धाडलाय. पंचांचा इशारा नो +4. खरं तर कालच दिवाळी संपले, मी मंगाशी देखील सांगितलं, परंतु इथे नो +4 आलाय. दिवाळी बंपर ऑफर अगदी 11 स्टार टीमला छत्रपती 11 देते. जितना चाहे लूट लो. पहा अमेझॉन वरती असतं ना एका बरोबर एक फ्री. फ्लिपकार्ट वरती देखील आपण पाहतो ना, गॉगल घ्या त्यावर एक गॉगल फ्री. तसंच चौकार घ्या त्या चौकारावरती नो बॉल फ्री. 56 फ्रीटचा बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. श्रीनाथ यांनी पकडलेला चेंडू आणि तिथे फक्त एक सिंगल येते. चेंडू झालेत मैदानामध्ये अगदी इथे 4 बॉल. टीमची धावसंख्या 5व्या बॉल वरती अजून एक मोठा ब्लास्ट. हा चेंडू मला तर वाटतंय अगदी बाहेर गेलाय.
इथे आयोजक कमिटीने आता चौकीमध्ये जावं, पोलीस चौकीमध्ये सांगावं चेंडू हरवलाय, FIR नोंदवा. काय फटका खेळतोय, बॅट्समनचं खरंच कौतुक करावं लागेल. इथे जे बॅट्समन आपण पाहतोय ह्या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार डोकवत आहेत, 12 बॉल फेस केले, 29 धावा. साहिल आणि धीरज बडदे यांच्या बॅटमधून 10 बॉलमध्ये 21. साहिल आणि धीरज दोन्ही फलंदाज इथे आगोकणारी फलंदाजी करत असताना षटक क्रमांक संपलाय, षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले 24 बॉलचा केस संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 63. 63 धावेंवरती धावफलक. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. 63 धावा झालेत 11 स्टार 11 टीमचे. अंतिम 6 बॉलचा खेळ इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. कौन कहता है कि कामयाबी किस्मत से मिलती है, किस्मत भी उसी का साथ देती है जो दिल से मेहनत करता है. शेवटच्या अंतिम 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी. करता पर्व 6वं आपण या कुडीत प्रीमियर लीगचं पाहतोय. शेवटचे अंतिम 6 बॉल. बॉलिंग इनवरती आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू. पहिलाच बॉल इथे खडे खडे खेळलाय, 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. इथं 4 धावा भेटले. बा JPL चालू आहे, ज्युनियर प्रीमियर लीग. काल आपण पाहिलं भूषण गोळे ह्याच प्रकारची बॅटिंग त्यांनी केली आणि त्या भूषण गोळेची आठवण करून देणारी बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी साहिल आणि धीरज ही जोडी करते. पुढचा बॉल शिरापासून लांब ठेवला, उजवा एष्टी लगतचा बॉल. इथे अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव आणि इथे आपण पाहतोय अगदी कुठल्याही प्रकारची धाव आता भेटणार नाही. चांगला खेळ मैदानामध्ये चालू आहे. रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आपण पाहतोय अगदी व्हाईट साठी रिव्ह्यू. हे गोलंदाजाचे हृदयाचे ठोके होते, कारण पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, दुसरा बॉल मात्र व्हाईट की डॉट यासाठी मैदानावरती रिव्ह्यू घेतलाय. मैदानामध्ये जी शांतता पसरली ती ही मॅचची अगदी सर्व पुढचं सांगणारी आहे. व्हाईट बॉल. इथे हा बॉल वाईट दिलेला आपल्याला पाहायला भेटत आहे आणि अगदी शेवटचं षटक 5वं षटक. 5व्या षटकामधल्या शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी. इथे फटका फसलाय, लोअर फुल टॉस होता, झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यावरती 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 रन्स इथे कंप्लीट केलेला आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट केलेत. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या 70 वरती येऊन बसलेला आहे. चला यानंतरचा नेक्स्ट मॅच आपण टॉस सोडूयात. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत निश्चितच कोटेश्वर फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध भैरवनाथ 11 टीम. चला कोटेश्वर फायटर्स टीमचे कॅप्टन आलेले आहेत. भैरवनाथ 11 टीम आपले कॅप्टन मैदानामध्ये पाठवा. हा बॉल इथे आलाय डॉट, शेवटचं षटक आणि आता आपण पाहतोय अगदी आलेल्या आता डॉट बॉल नंतर 5व्या बॉलवरती फटका फसलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होईल का आणि झेल घेतले देखील. सुरेख झेल शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर बनवली आणि अगदी शेवटच्या क्षणाला कॅच लपकल्या. पकडो काय जितो मॅच. 5 बॉलचा केस संपलाय, शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटच्या षटकामधला 71 धावा धफलकावरती लागलेत. चला कोटेश्वर 11 टीम आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय भैरवनाथ 11 टीम. चला टॉस साठी या. शेवटचा अंतिम बॉल. नवीन बॅटर पंच. बॉल किती झालेत? 5 बॉल ना. येस, 1 बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा केस संपलाय. शेवटचा बॉल ब्लॉक मध्ये येतोय. तिथे 1 धाव अगदी गली क्षेत्रामध्ये घेतल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये, दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला गेला आहे, परंतु तिसरी धाव घेताना खेळाडू इथे बाद झालेत. आताच्या 2 धावा. टीमची धावसंख्या 73 वरती आणि विजयासाठी 74 रन्स इथे छत्रपती 11ला करायचे. 74 इथे लिहा. अगदी आपण पाहिलं मॅच मध्ये 11 स्टार टीमने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 73 धावा बनवलेल्या आहेत आणि आता छत्रपती 11 टीमला बनवायचे 74. जय सर. सेव्हन्टी 73 झालेले आहेत, 74 बनवायचे.
चला आपण पाहतोय आजच्या दिवसामधला 5वा सामना प्रेक्षकांच्या भेटीमध्ये आहे. 11 स्टार टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहिलंय अगदी काय बॅटिंग केले. 73 दाफलकावरती लागलेत. 74 विजयासाठी येणाऱ्या 30 बॉलमध्ये आता छत्रपती 11 टीमला बनवायचे. त्या धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक आणि अमित ही जोडी मैदानामध्ये आलेले आहेत. गोलंदाजींवरती आपण पाहतोय करण. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करण अंबाला हरियाणामधल्या अंबाला गावचा खेळाडू आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये अगदी प्रसिद्ध झालाय आणि त्या खेळाडू सारखाच खेळ येते मात्र पुरंदर तालुक्याचा करण अंबाला काय खेळ करतोय. पहिल्याच बॉल वरती मोठ्या विकेटचा पतंग. अभिषेक तळेकर बॅक टू द पवेलियन. 29 बॉल आणि आता 74 रन्स रिक्वायर्ड. खरं तर हाफेज क्रिकेट आपण पाहतो पुरंदर तालुक्यामधलं आणि त्या हाफेज क्रिकेटमध्ये पूर्णपणे या पुरंदर तालुक्यातला करण अंबाला म्हणून या खेळाडूची ओळख आहे. वेग देखील त्याच प्रकारे आहे. बॅटिंगमध्ये देखील कलात्मक फटके हा करण खेळत असतो. आपण पाहतोय अगदी पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतंग होतोय. धक्का क्रमांक पहिला लागला. 29 बॉलमध्ये आता 74 रन्स अगदी विजयासाठी बनवायचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत स्वप्नील. 74 काय
चालू करा. षटक क्रमांक पहिलं करण यांचं. ओहो बिग हिट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु त्याच्या अगदी मस्तकावरती दस्तक. चरण पॅनल्टीच्या 3, षटकाराच्या स्वरूपाच्या 6, अशा टीमच्या टोटल धावसंख्येचा विचार केला तर अगदी 9 या आकड्यावरती अजून एक ब्लास्ट. ओहो, इथे आपण पाहतोय बॅट्समन नवीन आलेत आणि नवीन बॅट्समनच्या मार्फत अर्थात स्वप्नील मात्र आपल्या विजयाचं स्वप्न रंगवत असताना हे रास्ते चेके. चरण षटकार. 2 षटकार या ठिकाणी त्याने ठोकलेले आहेत आणि आता टीमची धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती फलक आलेला आपल्याला पाहायला भेटतोय. षटकामधला पुढचा बॉल आपण पाहतोय. पहिला बॉल होती विकेट, तदनंतर मात्र खेचले 2 षटकार. ओहो, तिसरा 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 देखील इथे षटकार येतोय. करण अंबाला, जो की आपल्या कोळीत गावचा अगदी पुरंदर तालुक्यामध्ये ओळखला जातो, त्या खेळाडूच्या विरोधात इथे मात्र स्वप्नील आपल्या विजयाचं स्वप्न रंगवतोय. सलग 3 षटकार त्याने खेचलेले आहेत. वा बाई वा, मन जिंकणारी बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आपली संगती केवळ आपलेच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य आणि अस्तित्व ठरवते आणि ज्यावेळी चांगल्याच्या संगतीमध्ये येतो त्यावेळी फलंदाजी देखील आपली चांगली होते. फटका इथे फसलेला आपल्याला पाहायला भेटतो. अगदी पॉईंटला डी पॉईंटला क्षेत्ररक्षक जातील. एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या फलकावरती 22 वरती येऊन पोचलाय. पण लक्ष इथे 74 होतं. 22 धावा आतापर्यंत पटकवल्यात. काय बॅटिंग केलंय. पण जीवनात येणारी परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही. इथे वाईट बॉल आलाय. 74 धावसंख्या. परिस्थिती वाईट होती परंतु इथे काय बॅटिंग केले. ओहो, रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक इथे संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाचा केस संपला तर टीमची धावसंख्या धावफलकावरती 23 आकड्यावरती धावफलक आलेला आहे. आपलं आयुष्य बदलण्यासाठी एकच क्षण पुरेचा आहे, पण तो क्षण आणण्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते. आपल्या क्रिकेटच्या मॅचचं समीकरण बदलायचा आपल्याकडे संधी असते, परंतु त्यासाठी आपण षटकार चौकारांची खेळी करणं गरजेचं आहे. इथं ती खेळी केले आणि आपण अगदी पाहतोय 23 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या मधोमध अगदी सीमारेषा बाहेर आत चेंडू धाडलाय. इथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचं स्वागत चौकाराने केलंय. या चौकानंतर टीमची धावसंख्या 27. दोन्ही टीम्स यानंतर ज्यांची मॅच आहे ना त्यांनी प्लेइंग 11 द्यायचे, त्यामुळे माईकशी संपर्क साधा. यानंतर ज्या टीमची मॅच आहे त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. दुसरा षटक. हा चेंडू सोडून दिला. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. अतिरिक्त स्वरूपाची वाईटची 1 रन आणि एका रन नंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 28 वरती धावफलक. ओहो, फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. जेल घेण्याचा प्रयत्न, हवेचा वेग एक तिथे कंप्लीट केले आणि फक्त एकावरतीच समाधान मांडलंय. एक सिंगल आता कंप्लीट केलंय. एक सिंगल नंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 28 वरती धावफलक. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलंय इथे व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 29 या आकड्यावरती. 29 वरती हा षटकार. 35 धावेंवरती आता धावफलक. चेंडू झालेत मात्र 3. प्रत्येक बॉल वरती मोठे फटके खेळलेत आणि इथे आपण पाहतोय आपल्या टीम साठी एक चांगली परिस्थिती आता निर्माण केली आहे. पुढचा बॉल. इथे आपण अगदी पाहतोय लोअर फुल टॉस होता, त्याला फटकवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केलाय आणि एका धावेवरती समाधान. पण संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या असतात, स्वाभिमान आणि हिंमत. या दोन्ही गोष्टी बाजारात मिळत नाहीत तर त्या रक्तात असाव्या लागतात. इथे आपण पाहतोय अगदी फलंदाज हिमतीने खेळतोय. 74 धावा पटकवत असताना इथे मिसफिल्डिंग आणि जिथे डॉट बॉल होता तिथे एक सिंगल कंप्लीट केले. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 36 वरती.
37. फटका फसलाय. अक्षय चेंडूखाली आलेत आणि एका चांगल्या खेळीचा अंत इथे होतोय. धक्का दुसरा लागलाय आणि आता आपण जर पाहिलं नाही विकेट नंतर येणारे बॉल मैदानामध्ये वीस बॉल मध्ये 37 धाब्यांची गरज. 19 बॉल मध्ये 37 षटक झाले का सर? संपले का? ओके. 18 बॉल मध्ये आपण पाहतो 37 धाब्यांची गरज. विरासत में हर बार जागीर और सोना चांदी नहीं मिलते, कई बार जिम्मेदारी भी मिलती है आणि त्याचा जिम्मेदारिया या नवीन आलेल्या बॅट्समनच्या खांद्यावरती आहेत. कारण येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 37 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या पुरंदरचा करण अंबाला अर्थात करण गोलंदाजी यांवरती आलेत. करण यांनी पहिला बॉल अतिशय सुरेख हाताळला. 17 बॉल 37 ची गरज. ओहो, हा बॉल देखील बुंदा हाताळला. इथे हा बॉल देखील अगदी डॉट बॉल येतोय आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय 15 बॉल मध्ये फटका फसला. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही आणि आता 15 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर आता 36 ची गरज, 36 ची गरज. पाच मिनिटं मॅच थांबवा. 5 मिनिटं त्या आजींना बाहेर जाऊ द्या. 5 मिनिटं फक्त. उंच भरारी घेण्यासाठी पंखे नव्हे तर आत्मविश्वास लागतात. इथे आता अगदी शेवटचे बॉल मैदानामध्ये आहेत. 15 बॉल आणि त्यामध्ये बनवायचे 36. त्यामुळे मोठे फटके खेळण्यासाठी आत्मविश्वास घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल. शेवटचे बॉल मैदानामध्ये आपण निश्चितच पाहतोय. अगदी 15 बॉल 15 बॉल्स रिक्वायर्ड आणि धावसंख्या करायची आहे 36. इथे कॉट बॅन द विकेट. अगदी बॅटची एज. आता 14 बॉल मध्ये 36 धावा विजयासाठी बनवायचे. एखाद्याची झेप पाहून आणि भरारी घेण्याची इच्छा मनात बळकट होऊन गाठलेले आबाळ म्हणजे जिद्द आणि त्या जिद्दीने अगदी आपण पाहतोय करण यांनी गोलंदाजी केली आहे. शेवटचे 14 बॉल 36 ची गरज. मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरं षटक चालू असताना 4 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. 4 बॉलवरती 1 विकेट 1 धावा आली आहे आणि आता आपण पाहिलं तर अगदी 14 बॉल मध्ये 38. हा फटका चांगला खेळला परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे फक्त एकच धाव भेटेल. एका धावेनंतर आपण पाहतोय शेवटचा बॉल एक बाकी आहे आणि आता 13 बॉल मध्ये विजयासाठी भरपूर धावेंची गरज. इथे सन्मान दिलाय त्यावरती एक धाव कंप्लीट केले. षटकाची समाप्ती. 18 बॉलचा इथे खेळ संपलाय. या षटकामध्ये आलेत फक्त 3 रन. एक गडी देखील बाद झाला या षटकामध्ये. करण यांच्या पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या परंतु हे षटक खूप चांगलं. अगदी 34 धाब्यांची गरज. धावसंख्या 39 झाली. 40 धाबा दाफुलकावरती झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 23, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 3 आणि आता अंतिम 12 बॉल. ह्या 12 बॉल मध्ये 12 चेंडूमध्ये अर्थात 2 षटकामध्ये विजयासाठी बनवायचे 34. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला आता 17 धाबा इथे ठोकाव्या लागतील. मॅच अगदी ऑन आहे. इथून पुढे कसा खेळ होईल त्यावरती मॅचचं समीकरण असेल. पण स्वभावात थोडा तरी तिखटपणा असावा नाहीतर लोक उसाच्या चोत्यासारखं आपला खाऊन चोता करतील. त्यामुळे आता गोलंदाजांच्या विरुद्ध फलंदाजांना थोडंसं तिखट बनावं लागेल. 37, 36, 34 बनवायच्या होत्या. आलाय षटकार. आता 28.
कर दिया गया है, जिससे खुदरा कीमतों में 5 से 7% की कमी आई है। नए जीएसटी सुधारों ने कर्नाटक की अर्थव्यवस्था को काफी लाभ कालच आमची चर्चा झाली. हॅलो 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 या ठिकाणी मैदानामध्ये सगळ्यात धावसंख्या आपण पाहतोय 59 या आकड्यावरती आणि आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत ते 15 धावसंख्या. पहिल्याच बॉल वरती चांगला फटका खेळलाय, तिथे एक धाव कंप्लीट केले, फिल्डिंग झाले आणि इथे आपण अगदी पाहतोय बेडूक फिल्डिंग, चेंडू गेलाय सीमा रेषा पार, चौकार. हो संख्या 4 ने कमी झाली. 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. चांगला फटका इथे आपल्या पाहायला भेटतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती अडवण्याचा प्रयत्न, तिथे देखील मिस फिल्डिंग झाली. एक धाव कंप्लीट केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. या 2 धावेनंतर आता शेवटच्या 4 बॉल मध्ये विजयाचं समीकरण आपण पाहतोय अगदी 9 या आकड्यावरती येऊन पोचलंय. गोलंदाजी इंडवरती शेवटचं षटक करण्यासाठी गोलंदाज राजनचा बॉल इथे आपण पाहतोय अगदी कॅच घेण्याचे प्रयत्न केलाय, चेल पकडले, पंचांचा इशारा येतो इथे OUT आउट, विकेट. इथे तिसरा पंच रिव्ह्यू घेतलेला आहे महिला मधल्या नो बॉल साठी. केपीटी वरती आपण पाहतोय अगदी आमचे तिसरे पंच आयोजक कमिटी येईल आणि तिसरे पंच म्हणून ते अगदी हा बॉल नो बॉल आहे की फेअर डिलिव्हरी ते घोषित करतील. परंतु इथे आपण जर पाहिलं पहिल्या 2 बॉल वरती 6 धावा आल्या. 3 बॉल मध्ये आता विजयासाठी अगदी 9 धावांची गरज. फेअर डिलिव्हरी बॉल गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. प्रेक्षकांना विनंती आहे कुठेही जाऊ नका. अंतिम 3 बॉल 9 धावांची गरज. खरं तर इथे मैदानामध्ये लाईट गेलेला आहे आणि त्यामुळे स्पीकर बंद झालाय, तरी सुद्धा आपली PTC लाईव्ह यांच्या मार्फत आपण पाहतो या ठिकाणी माईक देण्यात आलेला आहे छत्रपती 11 टीमला. आता आपण पाहतोय विजयासाठी 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. अंतिम 3 बॉल. हे पहिले 2 बॉल खूप महत्वाचे आहेत आणि ह्या 2 बॉल वरती आता टीमच्या
अशा अपेक्षा इथे आता निश्चितच समजतील. अंतिम 3 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. श्रीनाथ, हेमंत नवीन बॅट्समन आलेत. हेमंत आपल्या टीम साठी काय करतील? 3 बॉल 9 मध्ये 2 चौकार 1 रन किंवा 1 षटकार 1 चौकार, हे येणं खूप गरजेचं आहे. 5वी मॅच अगदी मेगा फायनल सारखी मॅच या ठिकाणी चालू आहे. क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला भेटतोय. ओहो, हा सुरेख बॉल. इथे आता अंतिम 2 बॉल आणि अंतिम 2 बॉल मध्ये 9 धावेंची गरज ही मैदानामध्ये आपण पाहतोय. काय बॉलिंग केली, काय चेंडू होतोय. चेंडू अगदी जमिनी समांतर राहिला. इथे आपण पाहतोय फिल्डिंग इथे अगदी चांगली केली आणि आता एक शेवटचा बॉल, अंतिम 1 बॉल आणि 8 धावेंची गरज. मैदानामध्ये जर नो बॉल पडला, व्हाईट बॉल पडला तरी मॅच पुन्हा एकदा फिरू शकते. परंतु आता अंतिम जर तरचा विषय, शेवटचे 1 बॉल 1 चेंडू मध्ये 8 धावेंची गरज. फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय श्रीनाथ आहे. धावसंख्या 66 वरती 4 विकेट आणि आता 5व्या षटकाचा शेवटचा 1 बॉल, 8 धावेंची गरज. शेवटचा 1 बॉल, विजयासाठी 8 ची गरज. 8 धाब्यांची गरज. पण मैदानामध्ये क्रिकेट आहे जरतरचा खेळ. वाईट पडू शकतो, नो बॉल पडू शकतो, काही होऊ शकतं. 1 बॉल 8 ची गरज. इथे शेवटच्या बॉल वरती विकेट आणि मॅच जिंकले आहे 11 स्टार टीमने. परंतु छत्रपती 11 टीम, तुमचा खेळ खूप चांगला झालेला आहे आणि खरं तर इथे कौतुक करावं लागेल स्वप्नीलचं. स्वप्नीलने खूप बॅटिंग बॉलिंग केली. चला नेक्स्ट मॅच कडे आपण जाऊयात. आजच्या दिवसामधला 6वा सामना या ठिकाणी आपण आता खेळणार आहोत. हॅलो, चला आजच्या दिवसामधला आपल्याला सामना क्रमांक 6वा पाहायला भेटतोय. 6वी मॅच आपण पाहतोय. काबरनाथ 11 टीम विरुद्ध कोटेश्वर 11. कोटेश्वर 11 टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, फिल्डिंग निवडले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे काबरनाथ 11 टीमला. चला बॅट्समन लगेच मैदानाचा